एनएफओ की आयपीओ दोघांमध्ये काय फरक आहे आणि आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करायला हवी? आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. जेव्हा एखादी कंपनी शेअर बाजारामध्ये स्वतःचं भाग भांडवल विकायला आणते किंवा स्वतःचे शेअर्स विकायला आणतात तेव्हा म्हटलं जातं आयपीओ आलेला आहे एखाद्या कंपनीचा. आता आयपीओ किती रुपयाला येतो तर कंपनी आणि मर्चंट बँकर व्हॅल्युएशन प्रमाणे ठरतात. 200, 250, 500, 1000, 50 किती पण वरती तो आयपीओ ची प्राइस ठरू शकते. आता एक खूप मोठा गैरसमज आहे की आयपीओ मध्ये शेअर्स घेतले तर ते वाढणारच का, अशी अजिबात गॅरंटी नसते. पेटीएम आणि एलआयसी हे त्याचं खूप छान उदाहरण आहे. पेटीएम चे पैसे अजूनही रिकव्हर झालेले नाही ज्यांनी आयपीओ मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि एलआयसी चे पैसे रिकव्हर व्हायला बरेच वर्ष लागले. त्याच्या अगेन्स्ट असतो एनएफओ. एनएफओ म्युच्युअल फंड कंपनी आणते, त्याचा लॉंग फॉर्म असतो न्यू फंड ऑफर. ही नेहमी 10 रुपयालाच येते, त्याची एनएव्ही जी राहते ती 10 रुपये राहते आणि एनएफओ हा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या फंडांमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चरचा एनएफओ आला तर तो फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. मल्टी कॅप आला तर तो मल्टी कॅप टाइप मध्ये करेल. मग तुम्ही एनएफओ घ्यायला पाहिजे का 10 रुपये असतो म्हणून? असं अजिबात नाही आहे. जर तो फंड जी कॅटेगरी तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये नाही तुम्हाला शूट होत असेल तर तुम्ही घ्यावी. नवीन फंड आहे म्हणून तो फंड घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.